हरिओम मंडळी. काल आपण योग वासिष्ठामध्ये अहम बद्धः मुक्तः स्याम अशी इच्छा करणारा तो या ग्रंथाचा अधिकारी आहे हे पाहिलं होतं. सुतीक्ष्णाने विचारलेला प्रश्न, मोक्ष प्राप्त करण्यासाठी ज्ञान आवश्यक की कर्म, आणि त्याचं उत्तर अगस्तींनी दिलेलं की दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या, हे आपण काल पाहिलं होतं. आता आज आपण या ग्रंथातल्या योगाकडे वळायचं आहे. अजून योगापर्यंत पोहोचणार नाही आहे, पण त्या दिशेने आपण वाटचाल आता आजपासून करणार आहोत. रामायणामधला एक प्रसंग आहे की वसिष्ठ रामाला यज्ञ रक्षणासाठी घेऊन जायला येतात, आणि त्यावेळेला आपण पाहिल्याप्रमाणे रामाची स्थिती कशी झालेली आहे, तर सगळं यात्रा करून आल्यावर अत्यंत उद्विग्न, वैराग्यपूर्ण अशी अवस्था रामाची आहे. आणि आता दशरथाला प्रश्न पडला की मी यांना उत्तर काय देऊ. म्हणून मग दशरथाने कारणं सांगायला सुरुवात केली की तो लहान आहे, त्याचं अजून सामर्थ्य नाही तितकं, त्याला अनुभव नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्याला घेऊन जाऊ नये असं तो विनंती करतो वसिष्ठांना. आणि मग वसिष्ठ म्हणतात, ठीक आहे, आता मी कधी तुला फार काही मागणी करत नाही, आज मी एक गोष्ट मागितली तू नाही म्हणतोय, जातो म्हणे मी. मग दशरथाने त्यांना खरं कारण सांगितलं. खरं कारण हे की रामाला अत्यंत वैराग्य प्राप्त झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तो कसं कोणाचं रक्षण करू शकणार आहे, आणि म्हणून मी तुम्हाला तो नकार देत होतो. असं म्हणल्यानंतर वसिष्ठ सांगतात की मला बोलू दे रामाशी, मग आपण ठरवू काय करायचं ते. मग रामाला दरबारात बोलावलं जातं. वसिष्ठांची रामाच्या हातांनी पाद्यपूजा वगैरे होते, आणि मग राम वसिष्ठांना आपल्या मनातला जो उद्वेग आहे, मनातलं जे वैराग्य आहे ते कथन करतात. तर ते कथन करण्याचा भाग जो ग्रंथामध्ये आलेला आहे तो 10व्या सर्गापासून ते 31व्या सर्गापर्यंत, म्हणजे जवळजवळ 21 सर्ग, म्हणजे 21 अध्याय, त्याच्यामध्ये रामाच्या मनातली उद्विग्नता कळण्याच्या दृष्टीनं रामाने सांगितलेली आहे वसिष्ठांना. या संपूर्ण 21 अध्यायांमध्ये राम आपल्या चित्ताची उद्विग्नता व्यक्त करतो. आणि मग तिथे हे पहिलं वैराग्य प्रकरण संपतं. या प्रकरणाला वैराग्य प्रकरण नाव त्याच्याचमुळे दिलेलं आहे, रामाच्या मनामध्ये निर्माण झालेलं वैराग्य आणि त्याचं त्यांनी केलेलं वर्णन, असं सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्या प्रकरणाचं नाव आहे वैराग्य प्रकरण. आणि रामाच्या कथन संपल्यानंतर ते प्रकरण पण तिथे संपतं, आणि मग पुढचं प्रकरण सुरू होतं. पुढच्या प्रकरणाचं नावसुद्धा इतकं समर्पक आहे, ज्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालेला आहे त्याच्या मनामध्ये मुमुक्षुत्वाचा भाव निर्माण होतो. त्याच्यामुळे पुढच्या प्रकरणाचं नाव वसिष्ठ योगाच्या संदर्भामध्ये मुमुक्षु व्यवहार प्रकरण असं ठेवलेलं आहे. आधी वैराग्य आणि मग मोक्षाची तीव्र इच्छा ज्याच्या मनात निर्माण झाली, अशा रामाची स्थिती, त्याचं व्यवहार, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचे प्रश्न विचारणं, हे सगळं त्या वैराग्यामधून आलेलं आहे. आणि ते कुठे चाललेलं आहे, तर मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे चाललेलं आहे. त्याच्या मनामध्ये मोक्ष प्राप्त करण्याची प्रचंड तीव्र इच्छा आहे.
आणि ते व्यक्त होत आहे. म्हणून या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे मुमुक्षु व्यवहार प्रकरण. इथे या दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला मागच्या अध्यायामध्ये मागच्या प्रकरणामध्ये रामाचा उद्वेग ऐकून घेतला आणि इथे सुरुवातीलाच वसिष्ठ प्रतिज्ञा करतायत. वसिष्ठांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? रामादीनां मनस्तमहा, राम इत्यादींच्या मनामध्ये असणारा हा तम, तम म्हणजे अज्ञान, हे अज्ञान ज्ञानेन अपनयामी आशुहू, ज्ञानाच्या साह्याने मी ताबडतोब दूर करतो, अशी प्रतिज्ञा केली आहे. तुम्ही दशरथाला सांत्वना दिली आहे की काही घाबरू नको, तो राजा होणार आहे आणि उत्तम राज्य करणार आहे. त्यासाठी फक्त त्याच्या मनात असलेला हा अज्ञानरूपी अंधार मला दूर करावा लागेल. त्याच्याशिवाय ही त्याची उद्विग्न अवस्था, हे जे क्षणिक वैराग्य त्याच्या मनात निर्माण झालेलं आहे ते दूर होणार नाही. आणि म्हणून आणि रामादीनाम म्हणजे राम इत्यादींच्या, म्हणजे राम इत्यादी बरोबर म्हणजे रामाबरोबर आणखी कोण आहे? अर्थातच लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, हे चौघेही गेले होते यात्रार्थ. त्याच्यामुळे जे रामाच्या मनामध्ये तेच त्यांच्याही मनामध्ये आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला हा जो तम आहे, हा जो अंधार आहे, हा ज्ञानरूपी दिव्याने मी ताबडतोब दूर करीन, अशी प्रतिज्ञा केली आहे. आणि खाली त्याला उपमा दिली आहे. कशाप्रमाणे? दीपेन इव निशातमहा, दिव्यांनी जसं संध्याकाळचा अंधार, रात्रीचा अंधार दूर होतो, तद्वत मी हे त्यांच्या मनातलं अंधार दूर करण्याचा आता मी दूर करण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे निश्चयपूर्वक मी तो अंधार दूर करणार, अशी प्रतिज्ञा वसिष्ठांनी केली. दिवा उजळला की अंधार क्षणात दूर होतो. अंधार दूर व्हायला क्षणा इतका सुद्धा वेळ लागत नाही. ज्या क्षणी दिवा उजळला त्या क्षणी अंधार दूर होतो. ज्या क्षणी दिव्याचं बटन आपण दाबू त्या क्षणी दिवा लागतो आणि अंधार दूर होतो. म्हणजे हे प्रतिकात्मक आहे. ज्ञानाचा दिवा लागला की त्या ठिकाणी अंधार शिल्लक राहत नाही, अज्ञान शिल्लक राहत नाही. ताबडतोब त्वरित त्याच क्षणी ते दूर होतं. आणि तसं मी अज्ञान यांचं दूर करीन, अशी वसिष्ठांनी प्रतिज्ञा केली. असं म्हटल्यानंतर रामाचा पहिलाच प्रश्न त्यांच्याकडे आलेला आहे. वसिष्ठांनी असं म्हटलं आणि मग रामाने पहिलाच प्रश्न विचारला आहे त्यांना. हे ब्रह्मन, हे महाऋषी, हे ऋषीवर, दैवम नाम किम, दैव म्हणजे काय हे मला सांगा. कारण दैववादी लोकांचा भरपूर संपर्क त्यांच्या एकूण त्या यात्रेच्या दरम्यान आलेला होता आणि दैवावर भरोसा ठेवून वागणारे अनेक लोक त्यांनी पाहिले होते. आणि म्हणून त्याच्या मनात हा पहिला प्रश्न आला की हे दैव काय आहे? हे दैववादी लोक दैवावर अवलंबून राहतात ते काय आहे? आणि त्याचं उत्तर त्यांनी त्वरित दिलंय, ताबडतोब दिलंय. ते म्हणतात दैवम न तु क्वचित दृष्टम. श्रीरामा, ही दैव नावाची गोष्ट कधीही पाहिलेली नाही. मी पाहिलेली नाही किंवा कोणीही पाहिलेली नाही. ती अशी दाखवता तर मुळीच येत नाही. मग काय दाखवता येतं? पौरुषहा. पौरुषचा अर्थ या ठिकाणी आहे प्रयत्न. काय दाखवता येतं? प्रयत्न हे जे माणूस जगण्यासाठी करतो ते दाखवता येतात. की यांनी आपली उन्नती करण्यासाठी हे प्रयत्न केले, यांनी आपल्या घरामध्ये अमुक गोष्टी आणण्यासाठी हे प्रयत्न केले, हे दाखवता येतं. पण दैव कसं दाखवणार? अमुक एक गोष्ट मला दैवाने मिळाली असं जरी कोणी म्हणत असलं तरी त्याला विचारा, दैव म्हणजे काय दाखव, म्हणजे आम्हालाही ते घेता येईल ना, आम्हालाही त्या दैवाचा उपयोग करून घेता येईल. मग दैव म्हणजे काय?
तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की दैव नावाची कोणतीही गोष्ट जगामध्ये उपलब्ध नाही, ती दाखवता येत नाही. मात्र पौरुष दाखवता येतं, प्रयत्न दाखवता येतात. प्रयत्नांमुळे माणसाला जे फळ मिळतं तेही दाखवता येतं. चांगले प्रयत्न केले त्याचं चांगलं फळ मिळालं, वाईट प्रयत्न केले वाईट फळ मिळालं, हे दाखवता येतं. पण दैव चांगलं दैव वाईट असं दाखवता येत नाही, त्याचं फळसुद्धा दाखवता येत नाही. मग दैव काय आहे? तर त्यांनी सांगितलं, गतजन्मामध्ये आपण केलेल्या कर्माचं, चांगल्या कर्माचं जे चांगलं फळ आहे ते या जन्मात जेव्हा आपल्याला मिळतं त्यालाच लोक दैव म्हणतात. वाईट कर्माचं वाईट फळ मिळतं ते दुर्दैव, त्याला लोक दुर्दैव म्हणतात. की माझं दुर्दैव अमुक एक गोष्ट घडली, आणि माझं सुदैव की न मागता मला अमुक गोष्ट मिळाली. मग हे जे आहे ह्या दोन दैवांचा संबंध कशाशी लावलेला आहे लोकांनी? म्हणजे लोकांना हे माहीत नसतं की हे माझ्या मागच्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे म्हणून. पण दैव त्यालाच म्हणतात जे गतजन्मामध्ये आम्ही सत्कर्म केलं असेल त्याचं जे चांगलं फळ मिळतं त्याला दैव म्हणतात, आणि वाईट कर्माचं जे फळ मिळतं त्याला दुर्दैव म्हणतात. पण दैव म्हणून जे असतं माणसाच्या वर्तमान जगण्यामध्ये ते कुठेही नसतं. दैव काय आहे मग? तर ते म्हणले मिथ्या ज्ञान आहे. दैव हे मिथ्या ज्ञान आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन होतं, म्हणून ते काही मनावर घेण्याचं कारण नाही. मग समजावून सांगितलं, असेल माझा हरी तर देईल पलंगावरी, असं म्हणून अनेक लोक बर्बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. हरी कुणालाही पलंगावर बसून काहीही देत नाही. तो म्हणतो प्रयत्न करा तरच तुम्हाला हे मिळेल. हरी त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो. आता उदाहरणाने सांगायचं झालं तर एखादा गरीब माणूस आहे, तर तो गरीब आहे हा त्याचा दोष नाही, ती त्याची परिस्थिती आहे. पण आपली ही परिस्थिती उन्नत करण्याचा जो प्रयत्न करत नाही, ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत त्याच्यापेक्षा वरच्या स्थितीमध्ये जाण्याचा काही प्रयत्न जो करत नसेल तर तो दोषी आहे, तो त्याचा दोष आहे. तो गरीब आहे हा त्याचा दोष नाही, पण गरिबीतून उन्नतीकडे जायचा प्रयत्न करतो तो उत्तम, तो प्रयत्नवादी, तो पौरुष करतो. पण जो प्रयत्नसुद्धा करत नाही तो दोषी. आणि तो म्हणतो काय असेल माझं हरी तर दिल पलंगावरी. त्यांनी मागच्या जन्मात जर खरंच काही चांगलं काम केलं असेल तर खरंच त्याला बसल्या जागी मिळेल, पण नसेल केलं तर नाही मिळणार. मग हे कोणाला माहिती असतं का? तर कोणालाही माहीत नसतं. त्याच्यामुळे प्रयत्न करणं हा एकमेव माणसाच्या जीवनामध्ये त्याची उन्नती घडवून आणण्याचा मार्ग आहे. पौरुष हा एकमेव मार्ग आहे. दैव हा मार्ग नाही. त्याच्यावर कोणीही विसंबून राहू नये असं स्पष्ट सांगितलेलं आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात आपोआप शिकार येऊन पडत नाही. त्याला भूक लागली की उठून धावाधाव करावीच लागते, शोधाशोध करावीच लागते, आणि मग त्याला 2 घास मिळतात. अरे सिंहाचं जाऊ द्या, तुमच्या आमच्या समोर कोणी ताट वाढून आणलं तर त्या ताटामध्ये असलेले पदार्थ माझ्या पोटात जायचे असतील तर ते असे नुसते पाहून तर जाणार नाहीत. आम्हाला हात हलवावं लागेल, हातामध्ये घास उचलून तो मुखात घालावा लागेल. मुखात घातल्यावरही तो पोटात जाणार नाहीच, त्याला चावून आणि गिळण्याची प्रक्रिया करून मग त्याला पोटात ढकलावं लागेल तरच तो जाईल. म्हणजे एवढा प्रयत्न तर करावाच लागेल. त्याच्यामुळे दैवाने तुम्ही जगू शकत नाही, दैवाच्या भरोशावर तुम्ही जगू शकत नाही, कारण दैव ही वस्तूच जगामध्ये उपलब्ध नाही. मग तुम्ही जगू कसे शकता? तर पौरुष, तुमच्या प्रयत्नाने या तुम्हाला जगता येतं. दैववादी न होता
माणसानी नेहमी प्रयत्नवादी राहिलं पाहिजे असं स्पष्ट कथन इथे रामाला वसिष्ठांनी केलेलं आहे. आता प्रयत्नवादी हो असं रामाला सांगितलेलं तर आहेच. प्रयत्न कोणत्या मार्गाने कर? प्रयत्नाचा मार्ग पाहिजे ना. मागच्या त्या सुतीक्षणाच्या प्रश्नामध्ये आलेलं आहे. कर्म करून मिळेल मोक्ष, उन्नती कशाने होईल? कर्म करून होईल का ज्ञानाने होईल का दोन्हीनी होईल? तर त्यांनी सांगितलं की दोन्ही पाहिजे. त्याचं कारण असं आहे, पक्षाला उडायचं असेल तर दोन्ही पंखांची गरज आहे. त्याला दोन्ही पंखांचं बळ असायलाच पाहिजे, तरच तो उडू शकेल. एका पंखाने उडता नाही येत. त्याच्यामुळे परमार्थ साधायचा, मोक्ष साधायचा, तर आम्हाला कर्म आणि ज्ञान या दोन्हींची जोड घ्यायला पाहिजे. बरं, ठीक आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल? तर पुढच्या उपशम नावाचं जे 5 नंबरचं प्रकरण आहे, त्या प्रकरणामध्ये त्यांनी वसिष्ठांनी सांगितलंय, द्वौ क्रमौ चित्तनाशस्य योगो ज्ञानम च राघव. हे रामा, चित्तनाशाचे 2 प्रकार आहेत, 2 मार्ग आहेत. एक आहे योग मार्ग आणि दुसरा आहे ज्ञान मार्ग. मग इथे चित्तनाशाचा कुठे संबंध आला? आधीच दैव पाहिलं, मग पौरुष पाहिलं ना, आता एकदम चित्तनाशावर कशी काय उडी मारली? तर आपल्या मागच्या पण भागामध्ये आपण पाहिलंय की आम्हाला मुक्त व्हायचं आहे. कशातून मुक्त व्हायचं आहे? कर्मबंधनातून मुक्त व्हायचं आहे. मग हे कर्मबंधन तोडण्यासाठी आम्हाला काय मदत करणार आहे? तर चित्तनाश याची मदत होणार आहे. मग चित्तनाश व्हायचा म्हणजे काय? तर आमचं मन हे आमच्या इंद्रियांच्या सोबत त्या इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयांकडे सतत धावत असतं, बाहेर धावत असतं. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा हे आमचे ज्ञानेंद्रिय आहेत आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे अनेकानेक विषय आहेत. एक प्रयोग करून बघायला हरकत नाही. डोळे या माझ्या ज्ञानेंद्रियाचे किती विषय आहेत? कान किती विषय आहेत? नाक किती विषय आहेत? रसना, जीभ तिचे किती विषय आहेत? आणि त्वचा, स्पर्श त्याचे किती विषय आहेत? याची जर यादी केली तर तुमच्या लक्षात येईल की ती संपत नाही. अनेक गोष्टी येतात त्याच्यात आणि या अनेक गोष्टींकडे या 5 ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून हे मन प्रवाही झालेलं असतं. प्रवाह म्हणजे नदीचा जसा खळाळता प्रवाह असतो, जिकडे उतार मिळाला तिकडे चाललं वाहत, तसं हे मन आहे. तर हे मन जोपर्यंत या इंद्रियांच्या सह बाहेर धावत राहील, ती त्याची वृत्ती आहे. वृत्ती म्हणजे कल. चित्ताची वृत्ती म्हणजे चित्ताचा कल. तो कल आहे, त्याला तेच आवडतं, त्याला बाहेर धावणं आवडतं, त्याला विषयांकडे जाणं आवडतं आणि म्हणून तो इंद्रियांचा आधार घेऊन बाहेर धावत राहतं. हे जोपर्यंत बाहेर धावत राहतं तोपर्यंत माणूस कर्म करतो. कर्म करतो म्हणजे असमंजसपणे कर्म करतो. तो फक्त त्या इंद्रियांचंच ऐकतो. बटाटे वडे आवडले तर किती खावे, त्याला मर्यादा आहे ना. पण ती मर्यादा त्याला कळत नाही. मला आवडले, मी पोटभर खाणार. अरे पण पोटभरची काय संज्ञा? किती म्हणजे पोटभर? नाही कळत. परिणाम काय होतो आपल्याला दिसतो, आपल्यालाच तो भोगावा लागतो, त्याचा त्रास पण आपल्यालाच होतो. तरीही पुन्हा दुसऱ्या दिवशी जर काय भजे बिजे केले असतील तर ते आम्हाला खायला आवडतात. हे आम्हाला आवडतं म्हणजे कुणाला आवडतं? तर मनाला आणि इंद्रियांना आवडतं. शरीर तर त्याला रिजेक्ट करत असतं, पण मन आणि इंद्रिय म्हणतात नाही, हे आवडलंच आहे, हे अजून खायचंच आहे. 10 लाडू झाले, 11वा पण चालेल. तो मनाला आणि इंद्रियांना म्हणजे रसनेला, देहाला नाही लागत, मला नाही लागत.
म्हणजे हे लक्षात येणं, देहाला काय लागतं आणि मला काय लागतं हे लक्षात येणं म्हणजे चित्तनाश होणं. आणि हा चित्तनाश करण्याचे 2 मार्ग त्यांनी सांगितले, एक ज्ञानमार्ग आणि दुसरा योगमार्ग. आता आपण या ज्ञानमार्गाकडे आत्ता नाही वळणार, आपण आता योगमार्गाकडे वळणार. वसिष्ठांनी सांगितलेला जो योगमार्ग आहे त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहे. त्यांनी सांगितलंय योगः तत् वृत्तिरोधः. योग कशाला म्हणायचं, तर चित्ताच्या वृत्तींचा रोध करणारा तो योग. हे आपण पातंजल योगामध्ये पण पाहिलं, अष्टांग योगामध्ये. योगश्चित्तवृत्ती निरोधः अशी ती पहिली व्याख्या होती. योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध. आणि इथे सुद्धा वसिष्ठांनी तेच सांगितलंय, वृत्तिरोधो योगः. चित्ताचा कल जो बाहेर धावणारा आहे, बाहेर धावणारा हा जो प्रवाह आहे त्याला रोखणं म्हणजे योग. मग हा योगमार्ग कुणासाठी आहे, तर सामान्य लोकांसाठी, कर्मयोग करणाऱ्यांसाठी, ज्यांना कर्म केल्याशिवाय जगता येत नाही. कर्माच्या आधारेच जे जगतात म्हणजे आपण सगळे सर्वसामान्य माणसं, यांच्यासाठी त्यांनी योगमार्ग सांगितला. आणि आता सध्या रामाची पण तीच स्थिती आहे. त्याला कर्तव्य सन्मुख करायचं आहे, तो कर्तव्य परांगमुख झालेला आहे. आणि त्याला मग म्हणून त्याला हा योगमार्ग सांगायचा प्रयत्न इथे वसिष्ठांनी केलेला आहे. मग कसा आहे हा योगमार्ग, तर संसारोत्तरणे युक्तिही योग शब्देन कथ्यते असं म्हटलंय. संसार तरून जायचा असेल तर त्याची जी युक्ती आहे, संसार तरून जाण्याची युक्ती म्हणजे योग, असं रामाला सांगितलंय त्यांनी. म्हणजे काय, तू आता या संसारात जन्म घेतलेला आहेस आणि कसंही करून तुला जोपर्यंत मृत्यू प्राप्त होत नाही तोपर्यंत तुला राहणंच आहे, जगणंच आहे. इथे जे व्यवहार होतात ते तुला करणे आहेत. मग हे जीवन कसं जगायचं आणि या संसारातून उत्तीर्ण कसं व्हायचं. किती छान शब्द आहे उत्तीर्ण. आम्हाला तो परीक्षेपुरताच माहिती आहे. लोक कुठे उत्तीर्ण होतात, परीक्षेत उत्तीर्ण होतात. पण संसार ही एक परीक्षा आहे. संसरती इति संसार, हा पुढे पुढे जात राहतो माणूस. एक रहाट गाडगं तुम्ही पाहिलं असेल कधी तर लक्षात येईल. विहिरीच्या पाण्याच्या खोल तळापासून ते वर एक 4-5 फूट उंचीपर्यंत असं एक पट्टा लावलेला असतो, चक्राकार फिरणारा. आणि त्या पट्ट्याला अनेक गाडगी किंवा डब्बे जोडलेले असतात. खाली जाणारे डब्बे पाण्याने भरून वर येतात आणि वरचे डब्बे एका हौदामध्ये आपोआप रिकामे होतात. चाकावरून ते असं वरून तो डब्बा पलीकडे जातो आणि ते पाणी हौदात पडतं, तो रिकामा होतो की परत खाली जाऊन तो भरत राहतो. याला म्हणतात रहाट गाडगं, रहाटावर फिरणारं गाडगं. हे जसं रिक्ताः भवन्ति भरितः, भरिताः च रिक्ताः. रिकामे झालेले डबे भरत राहतात आणि भरलेले डबे रिकामे होत राहतात. तसा हा संसार आहे. जन्माला येणारा जगत राहतो, जगणं संपलं की मरतो, पुन्हा जन्म घेतो, पुन्हा मरतो. हे रहाट गाडगं, याला म्हणलेलं आहे संसार. संसरण, पुढे पुढे सरकणं. पुढे सरकायचं, एका पॉईंटला संपायचं, तिथून पुन्हा पुढे सरकून सुरू व्हायचं, परत एका पॉईंटला येऊन संपायचं. ह्याला म्हणतात संसरण. आणि ह्या संसाराला ही साखळी तोडायची आपल्याला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हा संसार आहे. तर ही साखळी तोडायची. ती कशाने तोडता येईल, तर युक्तीने जगल्याने तोडता येईल. मग त्या जगण्याची युक्ती काय आहे, तर तो योग आहे. हा योगमार्ग वसिष्ठांनी रामाला सांगितला. मग ही युक्ती कशी साध्य करता येईल, तर इच्छा विषय विकारस्य वियोगम. मनातल्या इच्छा, विषय विकार
यांना काढून टाकलं की आम्हाला ही युक्ती साध्य होते. जगण्याची, संसार करण्याची, संसार तरून जाण्याची युक्ती आम्हाला साध्य होते. इच्छा आमच्या किती असाव्यात, कुठे थांबावं हे कळलं पाहिजे. विषय विकार किती असावेत, विषयांच्या किती आहारी जायचं. म्हणजे मी शाळेमध्ये नोकरी करत असताना हे विषयांच्या आहारी जाण्याचे इतके भयंकर भयानक प्रकार पाहिलेले आहेत. अनेक शिक्षकांना तंबाखूचा बोकडा भरल्याशिवाय SSCचे पेपर्स तपासता येत नाहीत. आम्हाला शिक्षकांना 10वीचे पेपर SSCचे कंपल्सरी येतात आणि ते भरपूर येतात. म्हणजे गट 200, 250 पेपर ठराविक कालावधीमध्ये तपासून द्यावे लागतात. म्हणजे बैठक मारून बसावंच लागतं तरच ते तपासून होतात. आणि माहिती आहे त्यांना की एवढी तंबाखू जर आपण खाल्ली दिवसभरामध्ये तर त्याचे दुष्परिणाम होतात. परंतु नाही, तंबाखू खाल्ल्याशिवाय तंबाखू खायची, चहा प्यायचा दिवसभर आणि मग त्याचे इतके वाईट परिणाम होतात ते भोगायचे सगळे. हे विषयांच्या आहारी जाणं आहे. चहा पिल्याशिवाय माझा दिवसच सुरू होत नाही, हे विषयांच्या आहारी जाणं आहे. अरे, माझा दिवस सुरू होण्याचा आणि चहा पिण्याचा संबंध काय? सूर्य उगवला, इतकी छान बाहेर उषा फुटली आहे आणि आम्हाला चहा लागतो. त्याच्याशिवाय आमचा दिवस चांगला जात नाही, आमचं लगेच डोकं दुखायला लागतं. हे विषयांच्या आहारी जाणं आहे. अमुक एक गोष्ट खाल्ल्याशिवाय मला चैनच पडत नाही, अमुक एक गोष्ट पाहिल्याशिवाय मला चैनच पडत नाही. अरे काय, किती विषयांच्या आहारी जातो आपण. या सगळ्या विषयांच्या आहारी जाण्याचं मनाची आणि चित्ताची जी वृत्ती आहे त्याचा वियोग म्हणजे ते आमच्यापासून दूर करणं. हे जर आम्हाला जमलं तर संसार तरून जाणं, उत्तीर्ण होणं आम्हाला जमतं. त्याची युक्ती आम्हाला जमते. आणि ती युक्ती कशा कशा पद्धतीनं वसिष्ठांनी श्रीरामाला सांगितली आहे ते आपण इथून पुढच्या भागांमध्ये बघणार आहे. आपण आत्ता पाहिलं की योग काय आहे, वृत्तिरोध. आणि तो कुणासाठी आहे? सर्वसामान्यांसाठी, ज्यांना कर्मयोग करावा लागतो, त्याच्याशिवाय त्यांचा संसार पूर्ण होत नाही. अशा लोकांसाठी योग हा मार्ग सांगितलेला आहे. मात्र जे बुद्धिमान आहेत, जे ज्ञानाच्या जवळ जाऊ शकतात, अशा लोकांसाठी ज्ञानमार्ग मोक्षासाठी सांगितलेला आहे. म्हणून त्यांना कर्म नाही का सांगितलेलं? तर ज्ञानमार्ग जरी त्यांनी निवडलेला असला तरी त्यांना कर्म अपरिहार्य आहे. योगमार्ग जरी निवडलेला असला तरी त्यांना ज्ञानप्राप्ती करणं अपरिहार्य आहे. फक्त फरक एवढाच की कर्माच्या माध्यमातून हळूहळू पुढे पुढे जात असताना त्यांना ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानमार्गी जो आहे त्यांना ज्ञान वेगाने प्राप्त होतं. चित्तवृत्ती त्यांच्या वेगाने अंतर्मुख होतात, म्हणून त्यांना त्वरित ज्ञानप्राप्ती होते. मात्र ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा त्यांना कर्म करणं गरजेचं आहे. हे दोन्ही मार्ग या ठिकाणी समजावून सांगितलेले आहेत वसिष्ठांनी. ज्ञानोत्तर कर्म आणि योगोत्तर ज्ञान असा हा मार्ग आहे. आता हे काय आहे हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. योग वासिष्ठ ही मोक्षोपाय संहिता आहे. मोक्षाचा उपाय सांगणारी संहिता म्हणजे ग्रंथ. संहिताचा अर्थ ग्रंथ. हा ग्रंथ मोक्षाचा उपाय सांगणारा ग्रंथ आहे आणि तो मोक्षाचा उपाय योग आणि ज्ञान असा 2 मार्गांनी सांगितलेला आहे. त्यातला योगमार्ग आधी आपण बघणार आहोत. तर त्या योगमार्गाची सुरुवात आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये करूया. आज इथेच थांबूया. हरिओम.